नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमित गाडगे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण काल नातेसंबंध पाहिले होते, बरोबर आहे. नातेसंबंधामध्ये पहिला भाग पाहिला होता. त्याच्यामध्ये कसं आहे, मी सांगितलं होतं की जर स्त्री पुरुषांना नाव दिले असेल तर आपल्याला काही आपल्या त्याच्याबद्दल म्हणजे त्याला लगेच ओळखता येते, बरोबर आहे. आता कुठं कुठं नाव दिले जात नाही. आता ते पहिला टाईप होता. तर कुठं नाव दिले जात नाही तर काय ते ABCD दिले जाते किंवा चिन्हाला नाव दिलं जाते. तर त्यावेळी काल मी तुम्हाला शिकवलं होतं की चिन्हाला जर चिन्ह जर किंवा कोण्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा उल्लेख केला असेल तर तिथं जर स्पष्ट नाव नसून दिले तर मग काय करायचं, तर चिन्हाचा उपयोग करायचा. काल आपण हे शिकलो होतो. बघा, जर ज्यांनी कोणी हा व्हिडिओ पाहिला नसेल किंवा जे नवीन असेल त्यांनी पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि पाहिला नसेल तर माझा पहिला व्हिडिओ पाहून घ्या. पण याच्यामध्ये काय म्हटलंय, दिलीपची आई अलकाच्या वडिलांची बहीण. दिलीप आहे, दिलीप. आता इथं नाव दिलेलं आहे, इथं टेन्शन अधिक ते साईन द्यायची गरज नाही. दिलीपची आई एक आई आहे, बरोबर. अलकाच्या वडिलांची बहीण आहे. आता इथं अलकाचे वडील, अलकाच्या वडिलांची काय, हे बहीण आहे, हे बहीण भाऊ आहे, दोघ जण. अलकाच्या वडिलांची बहीण आहे. तर दिलीपची आई, ही दिलीपची आई अलकाची कोण, हे कोणी, उत्तर काय, आत्या. किती सोपं आहे हे. आपल्या रिलेशन मध्ये जोडायची काहीच गरज नाही. आपल्या रिलेशन मध्ये जोडायची काही गरज आहे का? पहा बरं, दिलीपची अलकाच्या वडिलांची बहीण आहे. कसं आहे, जे मी सांगितलं त्याप्रमाणे वंशवाद कुठे आई वडिलांकडून खाली येते, बस त्या प्रमाणे करायचं, बस एकदम सोपी पद्धतीनं. आता यानंतर आपण दुसरा टाईप घेणार आहे. पहिला टाईप मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितला होता, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देऊन देणार, ठीक आहे. तर ते पाहिल्यानंतर हे तुम्हाला आता सगळं कळेल. आता दुसरा टाईप आपण पाहूया. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण टाईप 1 पाहिला, तर टाईप 2 आता पाहणार आहे आपण. काय पाहिलं, टाईप 2. याच्यामध्ये काय होते, टाईप 2 मध्ये काय आहे, याच्यामध्ये जसं आता आजी, काका, मामा, बाबा, आई हे काही दिलं राहत नाही. काय दिलं राहते, फक्त त्याच्यामध्ये दिलं राहते ABCD, हे आई आहे, बी आहे. त्या कसं ओळखणार, तर मी ज्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, का स्त्रीला जर कोण्या नात्याचा बोध होत असेल तर तिला मायनस चिन्ह द्यायचं, आणि पुरुषाचा बोध होत असेल तर त्याला प्लस पॉईंट द्यायचं, ठीक आहे. तर आलेले प्रश्न आपण पाहूया. जे काय म्हणते, हे स्क्रीनवर तुम्हाला प्रश्न दिसत असेल, ठीक आहे. तर तो STL 2000 काय म्हणते PSI 2011 आलेला आहे. पहा, PSI 2011 आलेला आहे. आपण पाहूया, आलेलेच प्रश्न पाहूया. PSI 2011 काय म्हणतात पाहूया. प्रश्न तुम्हाला दिसून आला, डी हा केचा भाऊ आहे. काय म्हटलंय, जो डी आहे की डी हा केचा काय आहे, भाऊ आहे. मी काय म्हटलं होतं, तुम्हाला भावाचं रिलेशन असेल तर असं डायरेक्टली डॅश द्यायची. डी हा केचा काय, भाऊ आहे. भाऊ म्हटल्यानंतर काय झालं, याच्यावरती प्लस पाहून येणार. पण के बद्दल म्हटलंय का बहीण आहे का भाऊ आहे, नाही आहे, तर ते सोडून द्यायचं. डी हा केचा भाऊ आहे, एम ही केची बहीण आहे. त्यानंतर एम ही केची काय बहीण आहे, ही मायनस. पण मी काय म्हटलं होतं, बहीण हा भाऊ, म्हणजे पुरुषाचा बद्दल आपण प्लस चिन्ह दिलं आणि स्त्रीचा बद्दल मायनस चिन्ह दिलं. पण याच्याबद्दल काही म्हटलेलं नाही आहे. जे म्हटलेलं आहे ते आपण वाचत आहे. आर हे डी चे वडील आहे. तर आर जे आहे, आपण काय म्हटलं होतं, आर हे डी चे काय वडील आहे. वडील आहे म्हणजे पुरुषाचा बोध होते, प्लस पॉईंट द्यायचा. याच्यावरून तुम्हाला ओळखायला येते का हा व्यक्ती पुरुष आहे आणि ही स्त्री आहे, बरोबर आहे. म्हणून त्या चिन्हाचा खूप मोठा उपयोग होतो. बघा, आर डी चे वडील आहे आणि एस सी एम ची आई आहे. तर एस जी आहे ना, एस ही एम ची काय आई आहे, एस सी एम ची आई आहे. तर के चे आरशी नाते काय, तर के चे काय म्हटलंय, के चे आरशी नाते काय हे विचारलेलं आहे. आता पहा ना, हे आरशी नाते, के चे आरशी नाते विचारलेले आहे. तर मग आरशी नाते, तर के चे आर कोण लागल, याची कोण, याची कोण आहे, ह्या आरची हे ह्या जो मुलगा आहे, हे तर भाऊ बहीण आहे, ह्या बहीण आहे का भाऊ आहे हे सांगितलेलं नाही आहे. तर काय होणार आहे, हा जो मुलगा आहे, तर ह्या मुलगा, हे दोघं बहीण भाऊ आहे ना, किंवा भाऊ बहीण असं, तर मग हे याचाच मुलगा झाला ना. तर ह्या काय असू शकते, आरसा मुलगा किंवा मुलगी. याची प्रश्नामध्ये दिलेलं नाही आहे का मुलगा आहे का मुलगी आहे, म्हणून आपण हे ऑप्शन आपल्याला मारायचं आहे. लक्षात, आरचे केशी नाते काय, तर के हा कोण आहे, आरचे केशी नाते काय, तर आरचा के कोण लागते, मुलगा किंवा मुलगी असू शकते, दोनपैकी, बरोबर. आता बघा, याच्यामध्ये म्हणजे काय दिलेलं आहे,
आपल्याला याच्यामध्ये ते म्हणजे फक्त काय दिलेलं आहे, एक सांकेतांक दिलेलं आहे, म्हणजे एबीसीडी दिलेलं आहे, पण आपल्याला असं आई बाबा असं स्त्रीचे नावं नाही दिलेले. मग याच्यामध्ये ह्या चिन्हाचा खूप उपयोग होते. तर दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे तर तुमच्या स्क्रीनवर देईल. ठीक आहे. तर पहा दुसऱ्या प्रश्नामध्ये जे आलेले प्रश्न आपण पाहताय. दुसऱ्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे. हा प्रश्न एसटी आहे काय म्हणते बा एसटी असिस्टंट 2012 ला आलेला आहे. तर पाहू काय म्हणते. सी हे ए ची एकुलती एक नणद आहे. सी हे काय आहे. सी ए ची एकुलती एक नणद आहे. म्हणजे ही काय मायनस आहे, नणद आहे ना. तर हिचा कोणतरी नवरा असेल. नणद म्हटल्यानंतर हिची नणद आहे म्हणजे ही मायनस आहे, स्त्री आहे. म्हणजे ह्या दोघांचं रिलेशन इथं कोणतरी नवरा असेल तर तिचा तवाशी नणद झाली ना. हे दोघं भाऊ बहीण असेल, आहे की नाही. पहा इथून लागणार रिलेशन. सी ही काय म्हटलंय. सी ही याची एकुलती एक नणद आहे. म्हणजे एकुलती एक नणद आहे म्हणजे एकच आहे तिने, म्हणजे ह्या तिचा नवऱ्याला एकुलती एकच बहीण आहे. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलंय. सी ही बी ची आत्या आहे. सी बी ची काय आहे, आत्या. म्हणजे काय झालं, याची मुलगी ही याची मुलगी जी असन बी, सी ही बी ची आत्या आहे. बी आता बी आहे प्लस आहे का मायनस आहे, मुलगा आहे का मुलगी नाही हे नाही सांगितलेलं, पण ही आत्या आहे. बरोबर आहे. म्हणजे याची मुलगा असेल. तर त्यानंतर म्हटलं आहे सी हा एकुलता एक भाऊ, डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे. एकुलची नंबर आहे म्हणजे एकुलता एक भाऊ आहे, हिचा नवरा आहे. बरोबर. तर शेवट काय म्हटले. ये ही डी ची कोण, ये ही डी ची कोण, पत्नी. आलं काय उत्तर. पाहिल्याबरोबर उत्तर येतात, काही नाही. फक्त याच्यामध्ये ही जी साईन आहे ना, ही साईन बरोबर द्यायची. मी अगोदर सांगितलं सासू सासू इन नवनंद भावजय काकू बहीण काकू मामी याला काय लावायचं, मायनस साईन द्यायचं. म्हणजे स्त्रीचा बोलतो मायनस द्यायचं आणि जर पुरुषाला बोलतो तर प्लस द्यायचं. पण याच्याबद्दल काही सांगितलं नाही. ठीक आहे ना. पण आता ही मुलीची हत्या होऊ शकते, मुलाची हत्या होऊ शकते. मग हत्या आहेच नाही, आहे की नाही. त्याला आपण नेक्स्ट प्रश्न पाहूया. हा झाला दुसरा टाईप. असेच लवकरात लवकर प्रश्न सुटतात, काही वेळ लागत नाही. आता बा काय म्हटलं. एम हे बी. आता नेक्स्ट प्रश्न बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. यम हे बी चे वडील आहे. आता यम काय म्हटलं, यम वडील म्हटलं. यम हे बी चे काय वडील आहे. वडील म्हटलं काय झालं, प्लस पॉईंट प्लस आला चिन्ह त्याच्यावरती, आहे की एम हे बी बी चे वडील आहे. एन ही सी ची मुलगी आहे. आता पहा याच्यात याचं तर काय नाही, समोरचं वाक्य हे याच्याशी जोडून नाही राहिलं. सी ही एम ची मुलगी आहे. सी ही ह्या एम चीच काय आहे, मुलगी आहे. म्हणजे मायनस हे दोन लेकरं झालं ना. हे दोघं बहीण भाऊ झाले किंवा बहिणी बहिणी झाले किंवा भाऊ झाले. याच्याबद्दल काही सांगितलं नाही. मग यन ही सी ची मुलगी आहे. यन ही सी ची मुलगी आहे. हे मायनस हिची मुलगी ही आहे. एन ही सी ची मुलगी आहे. यम हे बी चे वडील आहे. एन ही सी ची मुलगी आहे. एन ही सी ची मुलगी आहे आणि सी एम ची मुलगी आहे. सी ही एम ची मुलगी आहे. त्यानंतर म्हणला तर बी ची एनशी नाते काय, तर बी हे एनशी नाते काय. आता इथं मामा असू शकते किंवा मावशी असू शकते. काय असू शकते, मामा किंवा मावशी. त्याचं उत्तर काय, मामा किंवा मावशी. कारण की हे आता ही तर मायनस पॉईंट आहे तर तिची आई सांगत तिचा आहे, पण हा भाऊ आहे का बहीण आहे याचा काही उल्लेख नाही आहे. म्हणून हा मामा असू शकते किंवा मावशी असू शकते. बरोबर. चांगलाच प्रश्न काही नाही. थोडं म्हटलं की पटकन फक्त काय हे मायनस चिन्ह समजलं पाहिजे. आई वडिलांना आजोबांना वर घ्यायचं आणि बाकी यांना काय घ्यायचं, खाली घ्यायचं. तर नेक्स्ट प्रश्न पाहू आपण आता. आलेले प्रश्न आपण पाहिलेले आहे, जे आले आहे तेच आपण पाहिले. बरोबर. नेक्स्ट प्रश्न पहा.
पहा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणतात, नेक्स्ट प्रश्नामध्ये पी हा एमचा भाऊ आहे. पी हा एमचा काय आहे, भाऊ आहे. ही बहीण आहे का भाऊ आहे सांगितलं नाही, पाहून घ्या. त्यानंतर क्यू हा एमचा मुलगा आहे. क्यू हा एमचा काय मुलगा आहे, प्लस पॉईंट मुलगा आहे, हा भाऊ आहे, बरोबर. त्यानंतर पी ची मुलगी आर, पी ची मुलगी जी आहे हिचं आर शी लग्न झालं म्हणते. पी ची जी एक मुलगी आहे तिचा आर सोबत लग्न झालं. पी ची मुलगी आर हिचे टी शी लग्न झाले. पी ची मुलगी कोण आहे, आर, हिचे टी शी लग्न झाले. ही मुलगी आहे, हा मुलगा असेल ना. लग्न कोणाचं, मुलीसोबत नाही, मुलासोबत सोडी ना, आहे की नाही. यम आणि यस ह्या बहिणी आहेत. यम आणि यस ह्या दोघी बहिणी आहेत. आता आलं बरोबर, बहिणी आला ते मायनस येईल. तर यस चे क्यूशी नाते काय, यस चे क्यूशी नाते काय आहे, हा यस. यस चे क्यूशी नाते काय, तर क्यूची कोण लागल, मावशी. आहे का, किती सोपे प्रश्न आहे. हा ते असिस्टंटला आलाय बरोबर, मला कोण घ्या आलेले आपण प्रश्न पाहिले. फक्त काय मांडणी जर व्यवस्थित असेल ना, मांडणी व्यवस्थित असेल तर आपल्याला प्रश्न सुटायला काही वेळ लागत नाही. फक्त मी जे सांगितलेलं आहे पहिल्या आपला जो पहिला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जे मी सांगितलेलं आहे, तर त्या सांगितल्याप्रमाणे त्या चिन्हाचा वापर कसं, हे चिन्ह जर तुम्हाला, कारण की याच्यामध्ये ना मावशी, नात्या, ना कोण, ना काही नाही सांगितलं, फक्त सांगितल्यावर नाव नाही दिलेली आहे. आपण नावावर ओळखू शकतो, आहे की नाही. माणसाचं नाव आणि याच्यात नाही दिलेलं आहे, हे दिलेलं आहे. ह्या दुसराच टाईप आहे. तर याच्याच सारखे आणखी काही प्रश्न आहे, ठीक आहे. तर हे एवढं आपल्याला समजायला आलं पाहिजे. त्यानंतर तिसरा टाईप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया, ज्याच्यामध्ये चिन्ह वापरले जाते, फक्त चिन्ह. त्याच्यात आपल्याला ते समजून घ्यायला लागते का की याचं रिलेशन याच्याशी काय आहे. म्हणून ह्या टाईपचे प्रश्न काही एवढे कठीण नसतात. मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या व्हिडिओमध्ये पहा, काय सांगितलंय, लवकर लवकर सुटून जातात, ठीक आहे.